हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. तर ही साडी आणि ब्लाऊज तयार करून दिलेला आहे. ह्याचा व्हिडिओ मी टीचिंगचा अपलोड केलेला आहे आणि हा जो ब्लाऊज आहे ह्याचा कटिंगचा व्हिडिओ मेन मी अपलोड करत आहे. तर नक्कीच पहा बरं का. बोटनिक आहे, तर बोटनिकचे सर्व तुम्हाला मापे मी सांगणार आहे आणि कटिंग दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा बरं का. आणि ब्लाऊज शिवला पण आणि साडी आणि ब्लाऊज लगेच घेऊन गेलेले पण आहेत, त्यामुळं आहे माझ्याकडं व्हिडिओ एक शूट केलेला आहे मी कटिंगचा. तर तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर नक्कीच पहा पूर्ण व्हिडिओ. तर चला सुरुवात करूया. 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. 1 मीटर अस्तर घेऊन आलेली आहे आणि आता ड्रॉफ्टिंग करत आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. इस्त्री असेल तर करून घ्या. तर हे बघा, डबल फोल्ड करून आपला जसा कपडा आलेला आहे तो आपला घेऊया व्यवस्थित. सळ वगैरे असेल तर इस्त्री करून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता आपण मापे टाकूया. मापे बघितलेले आहेत मी, लिहून ठेवलेले आहेत. आणि आता हे जो शोल्डर वगैरे बघत आहे बरं का, बोटनिकच ब्लाऊज आहे हा सुद्धा, आणि आपल्याला बोटनिकच शिवायचा आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे हा. इथे शोल्डर मी 7.5 घेतलेला आहे. शोल्डर 7.5, मुंडा 7 इंच. मुंडा 7 इंच, शोल्डर 7.5. फरक असतं शोल्डरमध्ये, त्यासाठी शोल्डर व्यवस्थित घ्यायचं असतं. आणि 7 इंच मुंडा घेतलेला आहे आणि 1 इंचावरती गोल शेप. थोडंसं आतून दिलं तरी चालतं जेव्हा आपण बोटनिक असतं ना तेव्हा. तर अशा पद्धतीने मापे आपले व्यवस्थित. आणि छातीचा चौथा भाग काढायचा आपल्याला, जो काही तुमचा येईन 8, 9, 10पर्यंत जेवढा माप असतं ते छातीचा चौथा भाग आपल्याला बघून टाकायचा असतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मी तुम्हाला. इथे 4 इंचावरती मी इथे मार्किंग करत आहे. पाठीमागचा गळा शेप द्यायचा आहे पाठीमागच्या गळ्याला इथे व्यवस्थित. बघा इथं खालच्या साईडला 3 इंचावरती मार्किंग करून मी इथं बॉक्स बनवून घेतला आहे बरं का. बोटनिकचा जो माप आहे तो मी इथे टाकत आहे मैत्रिणींनो. इथे कमरेचा माप टाकलेला आहे 7.5. त्याच्या पुढे मार्किंग, त्याच्या पुढे असं मार्जिन ठेवायचं. किती तुमच्यावरती आहे, 1 इंच 1.5 इंच ह्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. ओके. तर आता आपल्याला लगेच पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपण इथे तयार करून घेणार आहोत, काढून घेणार आहोत. आता ही स्लीव बसते का ते जरा चेक करत आहे. भले 1 मीटर कपडा आणलेला आहे मी, पण ह्याची जी साईज आहे रुंदी ती कमी असते अस्तराची, त्यासाठी. तर इकडे बसते का ते बघत आहे मी, म्हणजे आपल्याला व्यवस्थित घेता येईल. तर नाही बसत तो, तर आहे तसाच इथे मी मार्किंग करून घेत आहे. आता जो बॅकचा आहे तो फ्रंटसाठी ठेवलेला आहे बघा, आणि फ्रंट त्याच्यावर ठेवून मी आता मार्किंग करणार आहे तसा ड्रॉ केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं मार्किंग करून घेणार आहोत गळा वगैरे व्यवस्थित. पहा इथं आता मी स्लीव कट करून घेते आधी. कधी कधी मी माझ्याकडं प्रिन्स कटची पण कटिंग आहे, फोरटक्सची पण कटिंग आहे, प्रत्येक कटिंग आहे, पण मी इथं तुम्हाला डायरेक्टली कपड्यावरती दाखवते. ओके. तर डायरेक्टली कपड्यावर दाखवलं म्हणजे तुमच्या पण डोक्यात येतं. ज्या नवीन ताई शिकणाऱ्या आहेत, आणि भरपूर व्हिडिओ आहेत, काही कोणाची पद्धत वेगवेगळी असते दाखवण्याची, सांगण्याची. इथे सुद्धा आपण पुढच्या गळ्यासाठी 2.5 इंचावर 3 इंचावरती मार्किंग केली आणि 7 इंच आपलं मुंडा आहे. तर 7 इंच मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे. जेव्हा पुढचा शेप आपण अर्धा इंच आतून देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. आता पुढचा जो गळा आहे तो गळा आहे आपला बंद आहे बरं का. गळा हा
समोरच्या साईडला बंद आहे आणि इथून मी डायरेक्टली टीप मारून घेतलेली आहे त्याला मी. आता इथे पहा, मेन फॅब्रिकवरती मी आलेली आहे कटिंग करण्यासाठी, कारण की जो कपडा ॲडजस्ट होत नव्हता ना, म्हणून तिथं जॉईंट आलेला आहे समोरच्या साईडला, पण हुकलूक पाठीमागच्या साईडला केलेला आहे. तर ब्लाऊज तुम्ही पाहिलेला आहे, सगळ्यात समोर तुम्हाला ब्लाऊज दाखवलेला आहे मी. आता इथे सगळ्यात पहिलं स्लीव कट करून घेणार आहे मी. आणि आता क्लास लावायचा आहे मला बरं का. क्लाससाठी जॉईंट करायच्या आहेत मुली, त्यांना शिकवायचं आहे. थोड्या दिवसानंतर आपले क्लास परत चालू होणार आहे. आता ही स्लीव झाली. आता हा समोरचा भाग आणि हा पाठचा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे. आता पाठीमागं आपली डिझाईन आहे त्यामुळं मग ह्या साईडला घेतलं, नाही तर मग हुकलूक आहे पाठीमागच्या साईडला तरी पण, आणि समोरच्या साईडला थोडं जॉईंट आलेलं आहे, फक्त अस्तरला आलेला आहे, बाकी कुठे आलं नाही. व्यवस्थित कटिंग झालेली आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.